शेतकरी मित्रांनो, शेळी पालक मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, कालच्या पेपरला एक बातमी होती की खताचे दर आता गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ₹500 खताचे दर वाढलेले आहेत. आणि ते कसे आहेत, काय आहेत, याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, गेल्या वर्षीचे दर काय होते आणि ह्या वर्षीचे दर काय आहेत, तर याच्यामध्ये किती डिफरंट आहे. आणि असं जर चालत राहिलं तर खरंच आपल्याला रासायनिक खत घ्यायला परवडणार आहे का विकत घ्यायला? तर याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. गेल्या वर्षी 2020-013 हे एक बॅग ₹1450 होती. तीच यावर्षी ₹1800 झाली. म्हणजे बघा तुम्ही, इतक्या भावाचा म्हणजे ₹350 भाव वाढलेला आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी 10-26 जुना दर गेल्या वर्षीचा 1950 होता. 1950 होता. यावर्षी तो झाला बघा ₹2250. म्हणजे याच्या मागं पण ₹300 वाढलेले आहेत. त्याच्यानंतर 24-24 याचं गेल्या वर्षी ₹2000 होता. यावर्षी ₹2200. याच्यामध्ये ₹200 वाढलेत. 19-19 ₹2075 होता गेल्या वर्षी. यावर्षी ₹2300 झाला आहे. त्याच्यानंतर पोटॅश जुना दर होता ₹1850. आता नवीन दर आहे याच्यामध्ये ₹1975. म्हणजे याच्यामध्ये पण वाढ झालेली आहे. असे खताचे भाव दिवसांदिवस वाढत चाललेले आहे. आणि खरं सांगायचं जर म्हणलं तर आज विचार करा तुम्ही, सगळं हे शेतकऱ्याच्या शेतीवर अवलंबून आहे. आज जर शेतकऱ्यांना हे खत जर नाही घेतलं, शेतकरी आता थोडा जागा होत चाललेला आहे. कारण की सगळं जुन्या परंपरेवर येत चाललेलं आहे. गॅसच्या अडचणी आल्या, चुलीवर आली. त्याच्यानंतर आता खत हे रासायनिक खत जर असं वाढत चाललं तर शेतकऱ्याला एकच पर्याय आहे. आपल्याला फक्त शेणखत तयार करणं आणि आपल्या शेतीला वापरणं, जनावरं पाळणं, शेळ्या, बैल, गाय, समजा म्हैस यांच्या शेणखतापासूनच आपल्याला जसे पुरातनचे जे जुने लोक आहेत, समजा आपले वडीलधारे आजोबा हे जशी शेती करत होते, रासायनिक खत कमी वापरत होते आणि शेणखत जास्त राहायचं, जनावरं राहायची त्यांच्याकडं, त्याचप्रमाणे आपल्याला आज तसंच नियोजन करून शेती करणं खूप गरजेचं आहे. कारण की एवढं जर तुम्हाला 2,500-2,500 जर खताची बॅग भेटत असेल तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला शेती करून काय परवडणार आहे. हिशोब जर लावला तर शेतीमध्ये तुम्हाला ₹1 उरणार नाही. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, शेळी पालक मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्या शेळीच्या लेंडीला सुद्धा सोन्याचे दिवस येणार आहेत. आज लक्षात घ्या तुम्ही, 5 ते 6 हजार रुपयाला एक ट्रॉली आपल्याला शेळीच्या लेंड्याची एक ट्रॉली 6,000 भेटते. एक ट्रॉली जर खत तुमच्या शेतामध्ये टाकलं तर ते जवळपास तुम्हाला 3 वर्ष काम करतं. कोणतं खत टाका तुम्ही, शेणखत टाका, लेंडी खत टाका, 3 वर्ष हे तुमच्या शेतीमध्ये काम करतं, तुमच्या शेतीला सुपीकता ठेवतं. आणि ऑर्गॅनिक शेती खरं जर म्हणलं तर आपल्या बिमाऱ्या कशामुळे वाढून राहिल्या, कॅन्सर,
ह्या बी पी शुगर हे जास्त प्रमाणामध्ये आपण काय करायला लागलो, रासायनिक खत वापरण्याचा प्रयत्न वापरतोय आणि ते रासायनिक खत जास्त प्रमाणामध्ये वापरल्यामुळं ह्या दिवसेंदिवस बिमाऱ्या वाढत चाललेल्या आहे, कॅन्सर वाढत चाललेला आहे. पहिले लोक रासायनिक खत वापरत नव्हती, जास्त प्रमाणामध्ये शेणखत होतं आणि त्या शेणखतामुळं जे काही खाण्याचं आपलं धान्य आहे, ज्वारी, गहू, हरभरा, बाजरी, तर या बाजरी यांना म्हणजे पूर्ण रासायनिक खताचा विषयच नव्हता, शेणखत होतं आणि शेणखत असल्यामुळं त्याच्यामध्ये सुपीकता चांगली होती. आज दिवसांदिवस बिमार पडण्याचे कारण तेच आहे, रासायनिक खत. आपण जास्तीत जास्त आपल्याच जमिनीला जास्तीत जास्त नापीक करत चाललेलो आहोत. जमीन खराब होत चाललेली आहे त्या रासायनिक खतामुळं. त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त जर आपण जेवढा प्रयत्न करेन, आपण जेवढे जनावरं पाळील, तेवढं आपल्या शेतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. लेंडी खत, शेणखत हे आपल्या शेतामध्ये जर असेल तर 2 ते 3 वर्ष आपल्याला परत खत टाकायची गरज नाही. एवढा पॉवर या शेणखतामध्ये, लेंडी खतामध्ये आहे. आज गॅसवाल्याची इतकी कंडिशन अवघड झालेली आहेत की सिटीमधल्या जे व्यक्ती आहेत, सिटीमध्ये जे राहणाऱ्या लोक आहेत, त्यांना गॅससुद्धा वेळेवर भेटत नाही. आज शेतकऱ्याला कुठलीच अडचण नाही. शेतकरी स्वतः चूल मांडून त्याच्यामध्ये चुलीवरचा स्वयंपाक करू शकतात आणि चुलीवरच्या स्वयंपाकासारखा सुगंध, आनंद आणि खरंच चव कुठंच नाही. गॅसवर नाही, तुमच्या कशावर नाही, शेगडीवर नाही, गॅसवर नाही, काय नाही. फक्त नंबर 1 जर म्हणलं तर चुलीवरच स्वयंपाक होणार. मित्रांनो, जुनं ते सोनं म्हणतात तेच खरं आहे आणि त्या जुन्यावरच आज पूर्ण जे जुनं होतं त्याला विसरले होते लोक, पण परत त्याच्यावरच यायची वेळ आली. शेतकरी हा परत शेणखतावरच येणार आहे आणि शेणखताशिवाय शेतीला पर्याय नाही. त्याच्यामुळं जनावरं पाळा, गाय, म्हैस, बैल, शेळी. एक शेळी जर तुम्ही पाळली तर तिचं भरपूर काही लेंडी खत आपल्याला एका वर्षामध्ये तिची पिल्लं शेळी भरपूर देऊ शकते. आज विचार करायची गोष्ट, लोक विकत घेऊन शेणखत टाकतायत. तर आपण 1-2 जनावरं जर पाळली, साधी एक म्हैस जर पाळली, तर भरपूर काही शेणखत आपल्याला आपल्या जमिनीला भेटतंय. त्याप्रमाणे आपल्याला वाटचाल करणं खूप गरजेचं आहे. रासायनिक खताला विसरा. रासायनिक खत एवढं भावाचं घ्यायला परवडत नाही आपल्याला, कारण की शेतीला परवडत नाही एवढं रासायनिक खत. तर बघा मित्रांनो, माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की शेती जर करायची असेल तर आपल्याला हिशोब लावूनच करावं लागणार आहे, कारण की बगर हिशोबाची शेती परवडणार नाही. चला तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.